अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर 30 तास चाललेल्या मर्दानी दसऱ्याची आज सांगता होती। कोल्हापूरमधील शाही दसऱ्याप्रमाणे जेजुरीतील दसरा देखील मर्दानी दसरा म्हणून घोषित करावा अशी मागणी विश्वस्तांनी केली। यावेळी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा हा उत्सव साजरा होत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून परराज्यातून देखील भाविकांनी या ठिकाणी या उत्सवासाठी हजेरी लावली आहे। जेजुरी गडावर अनेक वर्षभरात उत्सव साजरे होत असतात, त्यामध्ये हा मर्दानी दसरा हा एक देखील प्रमुख उत्सव मानला जातो। काल दसऱ्यानिमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली होती। ही पालखी आज सकाळी 6 वाजता जेजुरी गडावर आल्यानंतर या ठिकाणी जेजुरी येथील मर्दानी दसरा या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी मंदिरगडातून निघते आणि सीमोल्लंघनासाठी जात असताना कडेपठाराची पालखी वरून जुनागड असलेल्या कडेपठारावरची पालखी आणि ही खंडेरायाची पालखी यांचं प्रतिकात्मक भेट रात्री 2 वाजता होते की ज्याप्रमाणे कोल्हापुरात शाही दसरा जे आपण डिक्लेअर केलं तसंच मर्दानी दसरा जेजुरीच्या या दसऱ्याला डिक्लेअर करावा, कारण ही हजारो वर्षाची परंपरा आहे। मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, जेजुरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।